नमस्कार मंडळी. ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून आलेला हवामानावर आधारित कृषी सल्ला. उष्णता वाढीमुळे काही कारणाने जंगलामध्ये वणवा लागण्याची शक्यता असते. काही वेळा या वणव्यामध्ये आंबा किंवा काजू बागा होरपळून जाण्याचीही शक्यता असते. वणवा लागण्यापासून बागांचं संरक्षण करण्याकरता बागांमध्ये ठराविक अंतराने वणवा निरोधक पट्टे काढावेत. नव्याने लागवड केलेल्या सुपारी आणि नारळ रोपांना उष्णतेचा ताण टाळण्यासाठी आणि तीव्र सूर्यप्रकाशापासून संरक्षण देण्यासाठी शेडनेट किंवा नारळाच्या झावळ्यांच्या सहाय्याने सावलीची व्यवस्था करावी. आंबा पिकामध्ये फळधारणा झाल्यास प्रति झाड 150 ते 200 लिटर पाणी 15 दिवसांच्या अंतराने द्यावं. अशा प्रकारे 3 ते 4 पाण्याच्या पाळ्या देणं आवश्यक आहे. भुईमूग पिकामध्ये पिकाच्या गरजेनुसार 8 ते 10 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावं. मोहरी पिकाच्या सुमारे 90% शेंगा पिवळसर झाल्यावर सकाळच्या वेळी कापणी करावी. कापलेलं पीक 2 ते 3 दिवस उन्हात वाळवावं आणि त्यानंतर काठीने झोडणी करावी आणि उफणणी करून काडी कचरा आणि दाणे वेगळे करावेत. मधुमक्याची कणसं दुधाळ अवस्थेत असताना काढावीत. फक्त तयार कणसं काढून घ्यावीत. अशा प्रकारे 2 ते 3 वेळा काढणी करावी. मूग पीक वाढीच्या अवस्थेमध्ये आहे. पिकाची उगवण झाल्यानंतर 10 दिवसांनी नांगे भरावेत आणि आवश्यकतेनुसार पिकाची विरळणी करून घ्यावी. साधारणपणे 15 ते 18 दिवसांनी कोळपणी करावी. चवळी पीक शेंगा काढणीच्या अवस्थेत आहे. चवळी पिकातील शेंगा काढणीसाठी तयार झाल्या असतील तर परिपक्व शेंगा तडकणे टाळण्यासाठी शक्यतो सकाळच्या वेळेत शेंगांची काढणी करावी. काढणीनंतर 4 ते 5 दिवस उन्हात वाळवून त्यानंतर मळणी करावी. कुळीत पीक काढणीच्या अवस्थेत आहे. कुळीत पिकाच्या शेंगा पिवळसर रंगाच्या दिसू लागतात आणि पानं वाळून गळायला सुरुवात झाल्यावर पिकाची काढणी सकाळच्या वेळी शक्यतो कापून करावी. वाल पिकाच्या शेंगा जसजशा वाळतील तसतशी शेंगांची तोडणी करावी. शेंगांची तोडणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. त्यामुळे शेंगा फुटणं आणि तडे जाणं टाळता येतं. शेंगांची तोडणी पूर्ण झाल्यावर 4 ते 5 दिवस शेंगा कडक उन्हात वाळवल्यानंतर त्याची मळणी काठीने झोडपून करावी. त्यानंतर दाणे वेगळे करावेत. वालाचे दाणे वाळवून त्यावर मातीच्या खळीचा थर देऊन चांगले सुकवून ठेवावेत. आंबा फळाचं फळमाशीपासून तसंच प्रखर सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी तसंच फळांचा आकार आणि वजन वाढून डागविरहित फळांसाठी गोटे ते अंडाकृती आकाराच्या आंबा फळांना डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने दिलेल्या शिफारशीनुसार 25 बाय 20 सेंटीमीटर आकाराच्या कागदी पिशव्यांचं आवरण घालावं. आवरण घालताना फळाच्या देठाकडे इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. आंबा फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे किडलेली फळं गळून पडतात. अशा परिस्थितीत बागेतील गळलेली फळं वेळीच गोळा करून नष्ट करावीत. तसंच आंबा फळांचं फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी विद्यापीठानं शिफारस केलेले फळमाशी रक्षक सापळे प्रति एकरी 2 या प्रमाणात बागेत झाडांच्या फांद्यांवर लावावेत. मंडळी, हा होता हवामानावर आधारित कृषी सल्ला. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीत. नमस्कार.